सुटणार नाही फारसं. ते बांधलं ते नव्हतं माहिती. अच्छा. हे मी अशी करायची. त्यामुळं 2 माणसं लागतात. त्याचे चमचे भरून ठेवा आणि ओके. टाकून द्यायची. अच्छा अच्छा ओके. भूमितीचा काय उपयोग आहे तर भूमितीचा उपयोग हा जास्त केशरी आणि पांढरं असते. आपल्याला घ्यायचे थोडं ठेवून बघू आपण. फुलांची क्वांटिटी ही कमी लागते. हो कमी आपण डायरेक्ट असं घेतलं आणि असं ठेवलं तर जास्त फुलं जास्त लागतात. लागतं. पण हे दिसतं आपल्याला हां. थोडं हिरवं आणि थोडंसं काळं. त्याच्यामुळं आपण घेतली म्हणजे ही फुलं आता फ्रेशच वाटतात. पण त्यावेळेस घेताना मी हिरवं घेतलं त्याच्यामुळे आणखी 2 दिवस टिकले. थोडं काही फुलं दुसऱ्या तरी तसं नका टाकू. तसं मी आता पुस्तक लिहिणार आहे. मी आणि काय लवकर तुझी आवृत्ती येईल. गणपती बाप्पा. फुलांची रांगोळी आपण ऑफलाईन क्लासेसला घेतली आहे. तर तुम्हाला कशी वाटते रांगोळी? मस्त. यातलं काय वेगळं वाटतं तुम्हाला की अरे हा हे नवीन शिकायला मिळालं मला, असं एक कोणाला तरी सांगता येईल? थोडीशी रेषांमध्ये फुलं जशी कटिंग व्यवस्थित केलं जातं ते बरोबर. तेवढं माहिती नव्हतं. ते छान शिकायला मिळालं. अच्छा. आणि फुलांची रंगसंगती कशी असायला पाहिजे, आधी आकार काढून घेतला पाहिजे की तो त्याच्या म्हणजे तो जो आतला आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला रंगसंगती कशी भरता आली पाहिजे, फुलं कशी ताजी घेतली पाहिजे, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. येस. बाकी अजून कोणाला काय सांगायचंय? बेसिक तुम्ही जर आखणी व्यवस्थित केली तर पुढचा वेळ खूप वाचतो आणि जेवढं आखणी म्हणजे बेसिक असेल छान तर तुमचं एकदम पटपट होऊन ते फायनल करायला सोपं जातं. बरोबर. ते बॉर्डरला हात ठेवून बॉर्डर बनवायची त्याच्याने ते येस. म्हणजे फुलं कशा पद्धतीने भरायचं हे आपल्याला लक्षात आलं. फुलं भरायची कशी ते कळलं. बाकी ताई तुम्हाला काही तुला कसं वाटलं का? छान वाटलं. कलर कॉम्बिनेशन कसे चूज करायचे, कोणत्या कलरच्या बाजूला कोणता कलर असला पाहिजे हे सांगितलं. तुम्हाला? छान.